महत्त्वाची एकच चर्चा आहे की सगळे जे 288 जागांचा आढावा आम्ही केल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार बनतं आहे. निश्चितपणे बनतं आहे, सहज बनतं आहे. कोणतीच अडचण आम्हाला येणार नाही. हे स्पष्टपणे आम्हाला चित्र दिसतं आहे. सर काही जागा कमी पडल्या तर काही जुळवाजुळव करण्याची काही चर्चा मला मला आमच्या समविचारी आहेत, आम्ही एकत्र आहोत. आम्हाला काही अडचण आम्हाला जुळवाजुळवीची सुद्धा येणार नाही. इतकी चांगली आमचा नंबर राहणार आहेत. आणि त्यानंतर कुणी आले असतील आमच्याबरोबर आले तर आम्ही आनंदच मानतोय. सर, प्रमुख प्रश्न असा की मुख्यमंत्री कोण यावर चर्चा झाली का? नाही, पहिलं तर असं आहे की एकत्र आता निवडणूक झाली, उद्या निकाल होईल, महाविकास आघाडी सरकार बनवताना हे चर्चा करू. आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार सत्तेवरून घालवणं याला प्राधान्यक्रम आहे. कुठल्या अपक्ष आमदारांसोबत काही चर्चा झालेली आहे का? नाही, तशी आवश्यकता आमची नाही. आमचं सरकार बनतंय, नंतर येऊन मिळतील सगळे, आम्हाला काही अडचण नाही. 23 तारखेला निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीला विश्वास झाला की आता आम्ही सरकार स्थापन करतोय किंवा आम्ही करू शकतो, तर कधीपर्यंत महाविकास आघाडी सरकार? त्याने आमचा नंबर बनला की आम्ही राज्यपालांना त्या बाबतीतलं पत्र देऊ. नंबर बनतोय, आमचा झालेला आहे नंबर, आमचं बहुमत झालेलं आहे. तुम्ही शरद पवारांची पण भेट घेतली आणि उद्धव ठाकरे वर्षावर आपलं मातोश्रीवरती पण भेट घेतली आहे. नाना पटोले का नव्हते? नाही, नानाभाऊ नाही आले, त्यांच्या चर्चेनंच नाही आले. ते उद्या सकाळीच पोहोचत आहेत. माननीय आमचे प्रभारी चेनी थालाजी येत आहेत. ही जी चर्चा झाली याचा आढावा तर आम्ही चेनी थालाजींना देणार आहोत. दिल्लीला सुद्धा माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे आमच्या संपर्कात आहे, सतत ते बी आढावा ते घेत आहेत. त्यामुळे तसं काही नाही, व्यक्तिगत काही कारणं असतात. थोडंसं निकाल लागल्यानंतर भाजपकडून किंवा महायुतीकडून कुठेतरी राजकारण होऊ शकतं. जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांना कुठेतरी ते फोडू शकतात का? त्यामुळे तुम्ही काही आमचा कुणीही आमदार फुटणार नाही, काही नाही. ती काळजी आम्हाला नाही. आमचा नंबर चांगला बनतोय, आम्ही क्लेम करणार, सरकार बनवणार. तर तरी किती अंदाज आहे तुमचा? किती नाही, चांगला अंदाजे सहज सरकार बनतंय. थँक्यू सर. सर, शेवट. नाही, तो विषय आमच्या करता तसा नाही. आता पहिलं महायुती सत्तेहून या जनतेसाठी घालवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी फक्त आपल्या माध्यमातून ही सांगतोय की आम्ही जी चर्चा केली त्यामध्ये महत्त्वाचा एक असा विषय घेतला आहे की मतमोजणीच्या वेळेस शेवटचं मत मोजून व्यवस्थित पद्धतीने कागदपत्र पूर्ण केल्यानंतरच निकाल घेऊनच बाहेर यायचं. त्याशिवाय कोणीही मतमोजणी करता जे कार्यकर्ते काउंटिंग एजंट्स असतील त्यांनी जागा सोडायची नाही, या स्पष्टपणे सूचना आम्ही सगळ्यांना देतो आहोत. थँक्यू. थँक्यू सर.